भाग 11. आणि ते कसं काऊ? म्हणजे कामगारांचं भलं होईल यात वाद नाही, पण आपलं नुकसान होण्यापासून वाचेल ते मला नाही कळालं. आपली शंका उपस्थित करत आबासाहेब बोलतात. आता हेच बघा ना आबासाहेब. ती एक नजर आपल्या वडिलांवर टाकते आणि परत बोलायला लागते. हे मशिनरी आता जर त्याने आपलं काम केलं तर हे अर्धवटच काम करणार, कारण भुईमुग वर नाही खाली लागतात, बरोबर? ती आबासाहेबांना विचारते. हो बरोबर. तसं मध्येच वहिनी साहेबच उत्तर देतात. तसं सगळे वहिनी साहेबांकडे पाहायला लागतात. तशा त्या पदर परत नीट करत शांत उभ्या राहतात. असं नाही की आबासाहेबांच्या राज्यात स्त्रियांना बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. ते बस यासाठी की मोठी माणसं बोलत असताना लहानांनी बोलू नये हे संस्कार, आणि बोलायचं असेल तर परवानगी घ्यावी. हो, आता इथे लहान काऊ होती, पण तिने आधीच परवानगी घेतली होती, त्यामुळे तिला बोललेलं चालत होतं. हां, तर मी असं म्हणत होते आबासाहेब, काऊ परत बोलायला लागते. ते खाली मुळापर्यंत मशिनरी आपलं काम चोख करणार नाही. मग तसंच अर्धवट राहिलेलं परत आपल्याला खुडायला बायका व गडी माणसांना बोलवावं लागेल. पण हे काम कमी वेळात होणार, त्यामुळे पैसाही त्यांच्या खिशात कमी जाणार. ती पुढे बोलणार तोच. मग चांगलंच आहे की. पैसा कमी जाणार यात तोटा कसला आपला? नितीश मगरूरपणे बोलला. नितीशराव. आबासाहेब त्याला शांत राहायला हात करतात. काऊला बोलू देत तर तिचं सर्व. नितीशजी, तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे. तोटा पैशांचा होणार नाही हे मलाही पटत आहेच, पण दरवेळी नफा तोटा यांचाच विचार करत नसतो करायचा. कधी कधी माणुसकी या नात्याने पाहायला हवं. आपण दरवेळी आबासाहेब अशाच लोकांना हे काम देतो ज्यांना एक टाइम खायची पण भ्रांत असते, बरोबर ना? ती बोलते तसे नितीश सोडून सगळे माना डोलवतात. रावसाहेबही आपल्या मुलीचं बोलणं नीट लक्ष देऊन ऐकत होते. हो ना, पण आता बघा, या मशिनरीने अर्धवट काम केलं असलं तरी ते राहिलेलं अर्धवट काम करायला तेवढाच वेळ आणि कष्ट लागणार आपल्या भावंडांना, पण पैसे मात्र त्यांना कमीच भेटणार, ज्यात त्यांची फार तर एका टाइमची सोय होईल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आबासाहेब, यामुळे माणसं आपल्यावर नाराज होतील, त्यांचा आपल्यावरचा विश्वासही तुटेल. पुढच्या वर्षी ते कदाचित बोलावलं तर वेळेवर भेटणारही नाहीत. ती बोलत होती, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तिच्या प्रत्येक वाक्याला बदलत होते. रावसाहेब, आबासाहेब, भैयासाहेब व वहिनीसाहेब यांना तिच्यासाठी कमालीचा अभिमान दिसत होता. तर नितीशला ती मुद्दामून करतीये, आपल्याला अडवत जाते असं वाटल्याने राग येत होता. विश्वास मिळवणं आणि माणसं जोडणं ही एक मोठी कला आहे नितीशजी, असे आमचे बाबा नेहमी म्हणतात. त्यामुळे आता हे सोपं काम वाटत असलं तरी दुसऱ्याचंही आपल्या कामात भलं कसं होईल यांचा विचार करत जे काम माणूस करतो ना नितीशजी, तो खरा शेतकरी, तो खरा माणूस, तेच आपलं मानधन. ती खूप नम्रतेने बोलते. शाब्बास पोरी, आज माझं मन जिंकले बघ तू परत एकदा. आबासाहेब तिच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत बोलतात. बाकीचे टाळ्या वाजवू लागतात. शिका जरा या पोरीकडून काहीतरी. आबासाहेब नितीशरावांना टोमणा मारतात. आबासाहेब टाळ्या वाजून दुसऱ्यांकडून घेण्यासाठी, दुसऱ्यांकडून सतत आपलं कौतुक ऐकून घेण्यासाठी ही असली भाषणगिरी कुणालाही जमेल हो? नितीश रागातच बोलतो. पण जे काम साध्या सरळ सोप्या पद्धतीने केलं तर काय हरकत आहे की दरवेळी समाजकारण करतच राहायचं? तो तिच्याकडे पाहत उपहासात्मक बोलतो. तो अजून आपला मुद्दा मशिनरीचा सोडायला तयार नव्हता. तुम्ही म्हणत आहात तेही बरोबर आहे की दरवेळी समाज कल्याण केलंच पाहिजे असं काही नाही. आबासाहेब बोलतात तसं विजयी मुद्रेने नितीश तिच्याकडे पाहतो. पण मला काऊचा मुद्दाही तितकाच पटत आहे. जर 2 दिवस अजून काम चालणार असेल शेतीचं आणि त्यामुळे विश्वास व माणसं तुटणार नसेल तर तसंच होईल. शिवाय 4 पैसे जादा दुसऱ्यांना भेटल्याने आपल्या संपत्तीचा तुटवडा होणार नाही नितीशराव. कदाचित लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होऊन आपल्यातच वास करेल. आबासाहेब म्हणतात. आणि हो, हा माझा शेवटचा निर्णय आहे. त्यामुळे आजच्या आज आत्ताच्या आत्ता ते मशिनरी बंद करा.
आणि काम थांबवा. कडक शब्दात आबासाहेब नितीशला वॉर्न करतात, ज्यामुळे नितीश खूप रागात असतो. तो चिडून शेताकडे निघून जातो. आबासाहेब, नितीश रावांना जर तेच योग्य वाटत असेल, रावसाहेब बोलतात. त्यांना तसं चिडून गेलेलं त्यांना काही पटत नाही. उगाच आपल्या मुलीमुळे बाप बेटामध्ये दरी नको असा मनात साधा भोळा विचार करत रावसाहेब यांच्या येतो. रावसाहेब, नितीश रावांची काळजी करू नका. आबासाहेब त्यांना मध्येच अडवत बोलतात. अहो, हे इतकी वर्षे परदेशात राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना फक्त पैसा कसा काढता येईल, आपला नफा तोटा यांचाच जास्त विचार असतो मनात. त्यामुळे ही माणसं जोडणं व विश्वास जोडणं हे आपले संस्कार, यांवर सध्या फक्त धूळ चढली आहे. पण ते स्वभावाने मात्र खूप प्रेमळ आहे. जेव्हा त्यांना आपण काय बोललो ते पटेल ना, तेव्हा तेच आपलं मनापासून आभार मानतील बघा. आबासाहेब पाठमोरा नितीश रावांना पाहत बोलतात. पण बाकी आपल्या मुलीवर संस्कार मात्र तुम्ही चांगले केलेत रावसाहेब. ह्यांच्यामुळे नक्कीच त्यांच्या सासरवाल्यांचं भलं होणार बघा. आबासाहेब तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत बोलतात. आबासाहेब, ती लाजेने चूर होते. आलेच मी म्हणत आपल्या घराकडे धाव घेते. सासरचं नाव काढलं तर लाजली वाटतं. आबा तिच्याकडे बघून हसत म्हणतात तसे सगळे हसतात. रावसाहेबही मग जरा वेळ गप्पा मारून आबासाहेब व बाकीच्यांशी हसून रजा घेतात. वहिनीसाहेब हसून त्यांच्या पाया पडते व हातात एक खाऊची पिशवी ही सोनल व काऊला आवर्जून द्या म्हणून सांगते. तसं तेही हसत हो म्हणत वहिनी साहेबांना भरभरून आशीर्वाद देऊन वाड्याबाहेर पडतात. कथा आवडत असल्यास कथा लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल आणि अजून अशाच कथा माझ्या चांगल्या ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.